नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 19 जुलैचा भाग खूपच धमाकेदार जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आनंदीने बनवलेल्या ब्रेल लिपीच्या डिझाईनमुळे परदेशातनं आता मालक साहेबांना इंटरनॅशनल ग्लोबल आयकॉनचा पुरस्कार जाहीर होताच मालक साहेब आणि आनंदीसमोर मोठं संकट उभी राहिलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता आनंदी किचनमध्ये रडत असते. विद्याधर किचनमधनं निघून जातो. त्याच वेळेस आता छायाताई तिकडे येते. आनंदीताई, काय बोलले छोटे मालक आणि ते इकडे का आले होते? हे बघा आनंदीताई, काय बोलले तुम्हाला ते लवकरात लवकर सांगा. मी ना मालक साहेबांनाच बोलावते. छोटे मालकांची हिंमत कशी झाली तुम्हाला रडायला लावायची? मी ना मालक साहेबांना सांगूनच येते. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, छायाताई छायाताई हे बघा, मालक साहेबांना काही सांगू नका हो. खरं तर चूक माझीच आहे. मीच मोठी गुन्हेगार आहे. मी चुकले आज. त्यावर लगेच छायाताई म्हणू लागतात, आनंदीताई अहो काय बोलायले तुम्ही? तुम्ही कशा गुन्हेगार असू शकतात आणि तुम्ही काय चूक केली ते सांगाल का? त्यावर आनंदी म्हणू लागते, छायाताई अहो या घरात मुलं आली तेव्हा मी त्यांच्यासमोर या घरातली नोकर म्हणून उभी राहिली आणि मी त्यांचा विश्वास मिळवला. आज त्यांचं आणि माझं नातं खरंच खूप पक्कं झालं आहे. एकदम मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे आणि मुलांनी माझ्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे. आमचं हे नातं पक्कं झालं आहे खरं, पण छायाताई या नात्याचा पाया खोट्याच्या आधारावरती उभा आहे. जेव्हा मुलांना समजेल की मी या घरातली नोकर नाही तर निंबाळकरांची सून, मालक साहेबांची पत्नी आणि मुलांची आई आहे, हे जेव्हा सत्य त्यांना समजेल तेव्हा आमची ही मैत्री, आमचं हे विश्वासाचं नातं एका क्षणात तुटून पडेल. आणि मला असं होऊ द्यायचं नाही आहे, कारण या सगळ्याची गुन्हेगार मी असणार आहे. माझ्यामुळे मुलांचा विश्वास कायमचा तुटून जाईल आणि मला असं होऊ द्यायचं नाही आहे. त्यावर लगेच आता छायाताई म्हणू लागते, आनंदीताई आनंदीताई तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा असं काय बी नाही होणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही छायाताई, लाज वाटते मला, माझी स्वतःची लाज वाटते. मी मुलांना फसवते. नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल. असं मुलांची फसवणूक होताना मी नाही बघू शकत. मला लवकरात लवकर पृथ्वी आणि मितालीला माझं या घरातलं खरं सत्य सांगावंच लागेल. त्यावर छायाताई म्हणू लागतात, पण आनंदीताई ते कसं शक्य आहे? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही, मला हे सगळं करावंच लागेल असं आता आनंदीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता मालक साहेब आपल्या रूममध्ये बसलेले असतात. मालक साहेब जरा टेन्शनमध्येच असतात. तेवढ्यात लगेच आता धावतच पेपर हातात घेऊन शिल्पा तिकडे पोचते. युगंधर युगंधर, अरे बघतोयस आपल्या निंबाळकरांच्या हवेलीत आज आनंदाची बरसातच झाली. अरे पृथ्वीचं सगळीकडे नाव काय गाजतंय आणि तुझ्यासाठी बघ ना केवढा मोठा अवॉर्ड जाहीर झालाय. अरे बघतोयस ना, तुझी ब्रेल लिपी बनवली होती ना, त्यासाठी तुला परदेशात मोठा अवॉर्ड भेटणार आहे. अरे युगंधर, मला किती आनंद झालाय. पण मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आता लगेच इथे शिल्पा म्हणू लागते, युगंधर अरे बघ, हे बघ त्यांचं आमंत्रण बी आलंय. किती भारी पत्रिका आली ना. अरे खास तुला हा मोठा सोहळा साजरा करण्यासाठी एवढा लांब जायचंय. युगंधर मला काय करू आणि काय नाही असं झालंय. खरंच युगंधर, आज तू ना खूप नाव कमावलंय. अरे भारतात तर तुझं नाव गाजलं होतंच, पण आता परदेशात सुद्धा तुझं नाव गाजणार आहे. हे बघ, त्यांनी ही पत्रिका पाठवली, मी तुला वाचून दाखवते. आता लगेच पटकन शिल्पाताई तो पेपर बाजूला ठेवते. आता तिथेच मालक साहेबांना भेटलेली काही ट्रॉफी बक्षिसं ठेवलेले असतात. तेव्हा शिल्पा पटकन ती हातात घेते. हे बघ युगंधर, अरे भारतातनं तुला एवढल्या मोठाल्या ट्रॉफ्या भेटल्यात. अरे एवढी बक्षिसं भेटली. खरंच तू खूप नाव कमावलं युगंधर. पण आता आता तू 7 समुद्रा पलीकडे जातोय आणि तिकडे तुला हा मोठा पुरस्कार भेटल्यानंतर सगळीकडे तुझी चर्चा असणार, तुझंच नाव असणार. वा वा युगंधर, मला ना लय भारी वाटतंय. बरं चल, मी तुला ही पत्रिका वाचून दाखवते. आता पटकन आनंदाच्या भरात शिल्पा ती पत्रिका उघडते आणि वाचायला सुरुवात करते. खूप मोठा सोहळा आहे बरं का युगंधर. आता मी वाचते. हे बघ,
युगंधर निंबाळकर यांनी यांच्या सहचारीनी. आता मात्र शिल्पा थबकते. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, मी या पुरस्कारासाठी नाही जाणारे शिल्पाताई. आता मात्र शिल्पाला धक्का बसतो. युगंधर, तू का नकार देतोय मला माहिती. हे सगळं त्या आनंदीमुळे होतंय ना. त्यांनी तुला आनंदी बरोबर तिकडे हा पुरस्कार घेण्यासाठी बोलावलंय. पण युगंधर, हा सन्मान तुझा आहे. हे सगळं तू तुझ्या कष्टाने उभी केलंय. त्यामुळे त्या आनंदीमुळे तुझा हा सन्मान थांबवणं शक्य नाहीये. तसं काही होणार नाही. तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. त्या आनंदीला तू घेऊन जाण्याची काही गरज नाही. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, माझं ठरलंय, मी या सोहळ्याला नाही जाणार आहे. मला हा सन्मान नकोय शिल्पाताई. त्यावर शिल्पा म्हणू लागते, युगंधर, अरे काय बोलतोय तू. अरे सगळीकडे तुझा चर्चा होणार आहे, तुझं नाव होणार आहे. अरे या अवॉर्ड मिळवण्यासाठी लोक काय काय करतात आणि तू एवढा मोठा सन्मान नाकारतोय फक्त त्या आनंदीमुळे. अरे पण त्या आनंदीला घेऊन जाण्याची गरजच नाहीये. मीडियावाल्यांना सांगता येईल की तिची तब्येत ठीक नाहीये, तिला बरं वाटत नाही म्हणून ती आली नाही. पण युगंधर, तुला जावं लागेल, ऐक माझं. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, माझा विचार करून झालाय आणि मी आता ठरवलंय, मी या सोहळ्याला जाणार नाहीये म्हणजे नाहीये. त्यावर लगेच आता शिल्पा भडकते. कारण मालक साहेब का नकार देतात, तर आनंदीमुळे. यामुळे आता शिल्पाला खूप राग आलेला असतो. तेव्हा ती मालक साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण मालक साहेबांनी एकदा निर्णय घेतला की ते ठाम असतात. आता भडकलेली शिल्पा लगेच तिकडनं खाली येते. तर त्यानंतर इकडे आता आर्ची आणि आरतीताई दोघींचं आता मस्त पेपर वाचण्याचं काम चालू असतं. आर्ची आता ठणकावून मस्त पेपर वाचत असते. पृथ्वी सरांनी जे काही त्यांचं कौतुक झालेलं असतं, आनंदीचं कौतुक केलेलं असतं, ते शब्द न शब्द आर्चीने वाचलेलं असतं. वाह, आपल्या आनंदीताईचं सगळीकडे नाव झालं. आनंदीमुळेच माझा हा इव्हेंट चांगला झाला. थँक्यू आनंदी. आनंदीचे खूप खूप आभार. असं आता पृथ्वीने सगळं काही मीडियासमोर सांगितलेलं असतं. ते सगळं पेपरात आलेलं असतं. तेव्हा आरची म्हणू लागते, वाह आरतीताई, आपण आता सेलिब्रिटी झालो. अगं आपली बहीण आहे आनंदी. आपण बी सगळ्या गावात आता तोऱ्यात सांगू शकतो, आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून. आनंदी ताईच्या बहिणी आहोत आम्ही. मग लोक बी आपल्याकडे कसे असे वर मान करून बघतील, हो की नाही आरतीताई. तेव्हा आरती म्हणू लागते, हो, आनंदीचं कौतुक केलं तेवढं तरी बरं झालं, देव पावला. नाहीतर हा गर्विष्ठ माणूस एक नंबरचा भामटा आहे. तो पृथ्वी कसा आहे तुला माहिती आहे आरचे. अगो त्याच्यासाठी मी रात्र रात्र जागले. एवढे 100 डिझाईन बनवले. ही नाही आवडली ती बनवली, ती नाही आवडली ती बनवली. डोक्याचा पार नुसता भुगा केला. पण त्याच्या आवडीची डिझाईन शेवटी बनली. पण एक साधं थँक्यूसुद्धा मला बोलला नाही. त्याच्या या श्रेयामागे ना माझा पण मोठा हात आहे. पण नाही, एक थँक्यू म्हणायला याला जमत नाही. एक नंबरचा हा पृथ्वीना गर्विष्ठ आहे. एक नंबरचा गर्विष्ठ. तेवढ्यात लगेच आता दरवाजात शिर्के साहेब येतात. आरती, फक्त सॉरी कशाला, त्याबरोबर दुसरंही काही चालेल का. त्याच वेळेस आता लगेच आरती म्हणू लागते, शिर्के सर तुम्ही. तेव्हा लगेच आरती जरा चाचरते. कारण पृथ्वीबद्दल जे काही बोलत असतात ते सगळं शिर्के सरांनी ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच आता आरती पटकन उठून शिर्के सरांजवळ येते. सर काय झालंय, तुम्ही यावेळेस इकडे का आलात. तेव्हा शिर्के सर आता यांना घाबरवतात. आरती, लय मोठा प्रॉब्लेम झालाय ग. तेव्हा आरती म्हणू लागते, प्रॉब्लेम काय झालंय. शिर्के सर लवकर सांगा काय प्रॉब्लेम झालाय. त्यावर शिर्के सर म्हणू लागतात, थांबा, प्रॉब्लेम दाखवतो मी. आता ते आपल्या खिशात हात घालतात. सापडला प्रॉब्लेम, सापडला. आणि पटकन खिशातनं एक चावी काढतात आणि आता लगेच आरतीताईला दाखवतात. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, हा प्रॉब्लेम आहे. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, हो, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. आरती आणि आर्ची एकमेकांकडे बघू लागतात. तर त्यानंतर इकडे खाली हॉलमध्ये आता आनंदीची देवपूजा चालू असते. तर आता माईंनी मालक साहेबांसाठी सुंदर असा कोट तयार केलेला असतो. तेव्हा माई लगेच आता बापूंना आवाज देतात, अहो या लवकर, युगंधरचा कोट तयार झालाय. हे बघा आत्ताच ऑर्डर आली, अहो बघा की काय भारी झालाय. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, लय झकास, खास काम केला, एक नंबर भारी,
लय भारी दिसन युगंधरवरती. तेव्हा माई म्हणू लागतात, अहो हा पुरस्कार सोहळा आपल्या युगंधरलाच भेटणार हे मला आधीपासूनच माहिती होतं. म्हणून मग मी या सगळ्याच्या तयारीला आधीच लागले होते. या सोहळ्यासाठी आता युगंधर हा कोट घालून जाईल. कसला भारी दिसेल ना तो, एक नंबर मस्त. मीडियासमोर या कोटामध्ये त्याला किती भारी भारी दिसेल, लय मस्त. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा येते. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, शिल्पा अगं बघ ना, युगंधरचा कोट आलाय, कसला भारी वाटेल ना तो पुरस्कार घेण्यासाठी गेल्यानंतर युगंधर. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, बास, तुमचा आनंद, तुमचा उत्साह हे सगळं इथेच थांबवा. कारण युगंधरने या पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी साफ नकार दिलाय. आता माई आणि बापू आनंदी या सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा लगेच आनंदीच्या हातनं आता जे देवाचं ताट तांबे असतं ते पटकन खाली पडतं. आता सगळेजण आनंदीकडे बघतात. तेव्हा लगेच आता माई आणि बापू विचारू लागतात, अगं शिल्पा, अगं या अवॉर्डसाठी लोक वर्षानुवर्ष झटत असतात आणि आपल्या युगंधरने या सगळ्याला नकार का दिलाय? एवढा मोठा सन्मान सोहळा होणार आहे, सगळीकडे नाव गाजलं जाणार आहे, मग तो नकार का देतोय शिल्पा? त्यावर लगेच शिल्पा आनंदीकडे बघते. हे सगळं हिच्यामुळे होतंय, या बयेमुळे. हिच्यामुळे माझा भाऊ एवढा मोठा सन्मान नाकारतोय. ए आनंदी, तुला काय वाटलं? युगंधरने नकार दिला त्याची 1000 कारणं सांगेल तो, पण मला खरं कारण माहिती आहे. त्याचं कारण तूच आहे. तुझ्यामुळे त्याने एवढा मोठा सन्मान सोहळ्याला जाण्यास नकार दिलाय, फक्त तुझ्यामुळे. आनंदी, जेव्हापासनं तू आमच्या घरात आली ना, तेव्हापासनं ना आमच्या घरात चांगलं काही घडतच नाही. तुझ्यामुळे होतं हे सगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एवढा मोठा पुरस्कार सोहळा माझ्या भावाने जर तुझ्यामुळे लाथाडला ना, सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही आनंदी. तुझ्यामुळे त्याला या पुरस्कार सोहळ्यापासून वंचित राहावं लागतंय, फक्त तुझ्यामुळे. असे म्हणत शिल्पा तिकडनं निघून जाते. आनंदीला मात्र खूप वाईट वाटतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही नाही, असं होऊन चालणार नाही. मालक साहेबांनी खूप कष्टाने हे सगळं केलंय, त्यांना या कष्टाचं चीज भेटायलाच पाहिजे. त्यांचा हा मोठा सन्मान सोहळा सगळीकडे गाजायलाच पाहिजे. मला मालक साहेबांशी बोलावं लागेल. पृथ्वीबरोबर तर मी आत्ता बोलू शकत नाहीये, कारण पृथ्वीला काय सांगावं मला काही कळत नाही. पण मालक साहेबांशी मी नक्की बोलू शकते. मला आत्ताच बोलावं लागेल. असे म्हणत आता लगेच आनंदी निघालेली असते. तर त्याच वेळेस इकडे आता आरची म्हणू लागते, शिर्के साहेब, चावी चावी कसला प्रॉब्लेम आहे? तेव्हा आरतीताई विचारू लागते. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, फक्त चावीच नाही, स्कूटर बी आली चावी बरोबर. अगं पृथ्वी सरांनी आरती तुला गिफ्टमध्ये ही स्कूटर पाठवली. तेव्हा मात्र आता आरची आणि आरतीताईला खूप आनंद होतो. स्कूटर? तेव्हा आरची म्हणू लागते, शिर्के सर, कुठे आमची स्कूटर? आता शिर्के सर बाहेर हात करतात. दोघेही धावतच बाहेर येतात. आता स्कूटर अगदी छान असते. तेव्हा लगेच आता आरती त्याकडे बघून आता खूपच खुश होते. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, शिर्के सर, आत्ताच कोणीतरी पृथ्वी सरांना गर्विष्ठ म्हणत होतं, नावं ठेवत होतं. मग आता ही स्कूटर त्यांनी एवढी महागडी त्याच माणसासाठी पाठवली ना? तेव्हा लगेच आरतीताई या आर्चीकडे बघते. त्यावर आर्ची म्हणू लागते, शिर्के सर, पृथ्वी सरांनी जर एवढं भारी गिफ्ट पाठवलं असेल तर मग या माणसाला एक सॉरी म्हणायला काही हरकत नाही ना, आणि एक थँक्यू तर म्हणूच शकतं ना माणूस, हो की नाही? तेव्हा लगेच शिर्के सर म्हणू लागतात, नक्कीच आरतीताई, तू आता पृथ्वी सरांना थँक्यू म्हणूनच टाक. तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, म्हणेल की, नक्कीच म्हणेल. तर त्यानंतर इकडे आता आनंदी तडक मालक साहेबांना भेटण्यासाठी निघालेली असते. काय बी करून मला मालक साहेबांना या सोहळ्यासाठी घेऊन जावंच लागेल. असे म्हणताच आनंदी आता मालक साहेबांच्या रूममध्ये येते. मालक साहेब निघालेलेच असतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, जे काही बोलायचं असेल ते पटपट बोल, मला एक काम उरकून टाकायचे, मला निघावं लागेल. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, अहो एवढं मोठं तुमचं नाव गाजणार आहे, तुम्हाला एवढा मोठा सोहळा साजरा केला जाणार आहे, एवढा मोठा पुरस्कार भेटणार आहे, आणि तुम्ही या सगळ्याला नकार का देताय मालक साहेब? हे बघा, तुम्ही माझ्यामुळे हे सगळं करत असाल ना, तर थांबवा प्लीज. तुम्हाला हा सोहळा साजरा करावा लागेल, तुम्हाला हा पुरस्कार घेण्यासाठी जावं लागेल मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी,
आनंदी, मी या पुरस्कारासाठी नकार देतोय, पण तू तुझ्यामुळे नाही ग. मला नको हा पुरस्कार. त्यामुळे प्लीज आनंदी, तू टेन्शन घेऊ नको आणि वाईट वाटून तर अजिबात घेऊ नको. माझा निर्णय झालाय आणि तोच फायनल असणार आहे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब अहो पण कळत कसं नाहीये? अहो खूप कष्टाने आणि मेहनतीने तुमचं नाव गाजलं जाणार आहे. त्यामुळे प्लीज मालक साहेब, तुम्हाला तिकडे जावं लागेल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय होणार आहे तिकडे जाऊन? आनंदी, अगं तो पुरस्कार म्हणजे एक काचेचा तुकडा आहे ग. पण मला माझं घर मिळालंय. खूप दिवसांनी या घरात सुखाचा, समाधानाचा आनंद मी घेऊ शकतो. खरंच लहानपणापासून ज्या मुलांच्या मनात माझ्याबद्दल फक्त भीती होती ना, त्या मुलांच्या मनात आज माझ्याबद्दल प्रेम मला दिसतंय. आणि हे सगळं लाथाडून मला हा पुरस्कार नकोय ग आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब मला माहिती आहे आपल्या दोघांना जोडीने तिकडे बोलावले म्हणून तुम्ही नकार देताय ना, पण मालक साहेब तुम्ही एकटे गेले तर? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी मी तुला सांगितलं ना, हे सगळं जे झालंय ना, या घरात जे सुखाचे दिवस आलेत, माझं जे मला कुटुंब भेटलंय ना, ते फक्त तुझ्यामुळे आनंदी. आणि मला या पुरस्कारापेक्षा माझ्या मुलांच्या भावना, त्यांचं प्रेम आणि माझे सुखी कुटुंब जास्त महत्त्वाचं आहे. या माझ्या मुलांसाठी, त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी असा एक काय 1000 पुरस्कार मी लाथाडायला तयार आहे. त्यामुळे आनंदी, तू टेन्शन घेऊ नको. आणि हे बघ, मला या पुरस्कारापेक्षा माझ्या मुलांचं भलं जास्त महत्त्वाचं आहे. कारण मला हा पुरस्कार मिळून मोठं नाव गाजवायचं नाही आहे ग. मला हिरो बनायचं नाही आहे. मला एक चांगला बाप बनायचं आहे आनंदी. आणि हेच माझ्या समीराचं स्वप्न होतं. मी एक चांगला बाप व्हावं, माझ्या मुलांनी माझ्यावरती प्रेम करावं, अशी तिची खूप इच्छा होती. आणि आज आनंदी ती इच्छा तू पूर्ण केली. आज माझ्या मुलांना या घरात खूप आनंदाने जगता येते आणि मला त्यांच्याकडनं हा आनंद हिरावून नाही घ्यायचा. त्यामुळे आनंदी, मला हा पुरस्कार सोहळा नकोय. हवं तर काय होईल, मी तिकडे जाणार नाही. तो काचेचा तुकडा, तो पुरस्कार ते पार्सल करून इकडे पाठवून देतील. मला हिरो बनायचं नाही आहे, मला एक चांगला बाप बनायचं आहे. त्यामुळे आनंदी, तू टेन्शन घेऊ नको, चल मी येतो. असे म्हणताच आता मालक साहेब तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता या भामट्या विद्याधरने मालक साहेबांचं आणि आनंदीचं समद बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, वाह युगंधर निंबाळकर, वाह, अरे काय डावच हातात सापडलाय. अरे आधी वेळ माझी होती, पण आता युगंधर दादा ती वेळ तुझी झाली बरं का. आता तुझा हा हुकमाचा इक्का माझ्या हातात सापडलाय ना. आता खेळ संपणार नाही तर मोठा खेळ रंगणार. आता झाली खरी सुरुवात. असे म्हणत आता हा विद्याधर जोरजोरात हसू लागतो. तर त्यानंतर इकडे आता समिधायुग परंपरा असा बोर्ड आता पृथ्वीच्या ऑफिसमध्ये लागलेला असतो. आता पृथ्वी आपल्या ऑफिसमध्ये काम करत बसलेले असतानाच धावतच आरतीताई येते. लगेच आता केबिनमध्ये येताच आरती म्हणू लागते, थँक्यू सर, खरंच खूप तुम्ही माझ्यासाठी ही जी स्कूटर पाठवली ना, त्यासाठी थँक्यू पृथ्वी. त्याच वेळेस आता पृथ्वी लगेच आरतीकडे बघतो. 1 मिनिट, हे कार्पोरेटर ऑफिस आहे आणि इथे येण्याआधी दरवाजात आल्यानंतर नॉक करायची पद्धत असते. हे बघा, तुम्हाला जर या सगळ्याची माहिती नसेल तर माहिती सांगू? आरती मात्र पृथ्वीकडे रागाने बघते. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, माणसात जर जरासा कॉमन सेन्स असेल ना, तर कुणाच्याही केबिनमध्ये असं घुसायचं नसतं. दरवाजात आल्यानंतर परमिशन घ्यायची असते. मी आय कम इन सर म्हणायचं असतं आणि मग मी कम इन म्हटल्यानंतर तू आतमध्ये यायचं असतं, हो की नाही? राहिला प्रश्न पुढचं, पुढे बोलायचं. आधी जा पटकन आणि दरवाजा नॉक करून केबिनमध्ये यायचं. आता हे ऑफिस आहे आणि मी इथला बॉस आहे, चल निघ. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, 1 नंबरचा गर्विष्ठ माणूस आहे. आता स्कूटर दिली म्हणून म्हणून मी थँक्यू म्हणायला आले होते, नाहीतर मला गरज नाही आहे याला थँक्यू म्हणायची. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, एनी प्रॉब्लेम, तुम्ही काय बोललात का मला? तेव्हा आरती हसतच म्हणू लागते, नाही नाही, तुम्हाला समजेल असं काहीच बोलले नाही मी. चला येते मी. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, नॉक करून येत आहे ना, जा मग. आता लगेच आरतीताई बाहेर दरवाजात जाऊन उभी राहते आणि दरवाजा वाजवते, मी आय कम इन सर. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, पण तुमचं नाव काय? तेव्हा लगेच आरतीला आता खूप राग येतो. आरती. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, यू
यस, कमिंग कमिंग. त्याच वेळेस आता आरती लगेच आतमध्ये येते. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते थँक्यू सर. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो थँक्यू. कशाबद्दल? थँक्यू म्हणायची गरज नाही आहे. त्यावर आता आरती म्हणू लागते सर, तुम्ही माझ्यासाठी गिफ्टमध्ये ही स्कूटर पाठवली ना, ती खूप छान आहे, त्यासाठी थँक्यू. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो एक मिनिट, मी हे गिफ्ट पाठवलेलं नाही आहे. कसं आहे ना आरती, तुला माझ्यासाठी माझ्याबरोबर काम करायचे आणि मला वेळेवर येणारी माणसं आवडतात. माझ्या ऑफिसमध्ये लेट येणारी माणसं मला आवडत नाही. तुला येण्यासाठी सायकल होती ना, मी माहिती काढली की तू सायकलवर ऑफिसला येते आणि जर मध्येच सायकलची हवा गेली, चैन तुटली तर तुला यायला उशीर होतो आणि मला उशिरा आलेलं चालत नाही. माझं काम अगदी वेळेवरतीच व्हायला पाहिजे, म्हणून मी तुला ही स्कूटर दिली माझ्या कामासाठी. त्यामुळे या थँक्यूची गरज नाही आहे. आरतीला मात्र या पृथ्वीचा खूप राग येतो. ती रागानेच आता या पृथ्वीकडे बघत असते. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, त्यामुळे आरती, उद्यापासनं 8:30ला इथे टच व्हायचं. 8:30ला तू मला ऑफिसमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. आपल्याला आता जोमाने कामाला सुरुवात करायची. सगळं काही माहिती आहे ना? तेव्हा लगेच आरती एक नाही दोन नाही गप्प आणि रागाने या पृथ्वीकडे बघत असते. तेव्हा लगेच पृथ्वी हसतच आरतीकडे बघतो. चहा घ्यायतीस? त्यावर आरती म्हणू लागते काय? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो मग झालं असेल तोंड बघून तर चल जा कामाला सुरुवात कर. आरती लगेच रागाच्या भरात तिकडनं निघून जाते. पृथ्वीला मात्र खूपच हसायला येतं. तर त्यानंतर इकडे आनंदी किचनमध्ये आलेली असते. आनंदी खूप टेन्शनमध्ये असते, कारण तिच्यामुळे मालक साहेबांनी एवढ्या मोठ्या सोहळ्याला नकार दिलेला असतो ना. त्याच वेळेस आता विद्याधर तिकडे येतो. आता पटकन किचन ओट्यावरनं एक ॲपल घेत आता विद्याधर ते खायला सुरुवात करतो. आनंदी लगेच ओळखते, विद्याधर सर तुम्ही? तेव्हा विद्याधर हसतच म्हणू लागतो, आनंदी, अगं तू आंधळी हाय, पण माणसांची पारख तुला लय भारी जमते गो. केवळ पावलांचा आवाज, माणसाचा वास तुला लगेच कळतो ग आनंदी. बायको म्हणून तू एक नंबर हा आनंदी, पण वरून नाही, खालून एक नंबर. अगं बघ, तू अशी बायको आहे की तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याला एवढा मोठा सोहळा नाकारावा लागतोय. अगं बघ, मालक साहेबांनी हा सोहळा तुझ्यामुळे नाकारलाय. हा, जगासाठी ते मुलांची कारणं सांगतील, पण हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. त्यामुळे आनंदी, तुला जरा बी स्वतःची लाज वाटत नाही? पण आनंदी, तू बघशील, खेळ आता पलटलाय बरं का. आधी तुम्ही डाव माझ्यावर टाकला, पण आता आता बारी स्वतः युगंधरची आली. बघतेस ना आनंदी, आता खरा मजा येणार आणि खरा खेळ रंगणार. कारण त्या युगंधरने तुझ्याशी लग्न करून मोठी चूक केली. तुझ्याशी लग्न केल्यामुळे त्याने त्याच्या आयुष्यात खूप काही गमावलंय, खूप गमावलंय. आणि आता हा सोहळा तुझ्यामुळे कॅन्सल होतोय. त्यामुळे आनंदी, तू ना या घराला लागलेली एक शाप आहे, शाप. या निंबाळकरांच्या घराला लागलेली शाप. आनंदीला मात्र खूप वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, बघ, तुझ्यामुळे युगंधर निंबाळकरचा एवढा मोठा अवॉर्ड कॅन्सल होतोय, फक्त तुझ्यामुळे. विचार कर आनंदी. आता मात्र आनंदी लगेच विचार करू लागते. विद्याधर तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, मला पृथ्वीला सगळं सत्य सांगावंच लागेल. मी मालक साहेबांची पत्नी आहे, हे सत्य जर पृथ्वीला कळालं तर मालक साहेब या सोहळ्यासाठी नक्कीच जातील आणि त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल, असं आता आनंदीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आनंदीने आता आरतीताईकडनं पृथ्वीसाठी चिठ्ठी लिहिलेली असते. आता ही चिठ्ठी पृथ्वीने वाचताच भडकलेला पृथ्वी आता घरी येतो. आनंदी समोरच आता ती चिठ्ठी फाडतो. तुला लाज वाटली नाही हे सगळं करताना? आता ही चिठ्ठी या विद्याधरने बदलली असेल कदाचित, त्यामुळे हा पृथ्वी एवढा भडकला असेल. आनंदीला, मालक साहेबांना कुणालाच काही समजत नाही. त्याच वेळेस आता मालक साहेब लगेच उठून उभी राहतात. आता आनंदी कशी आहे, कुठल्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालंय, हे सगळं सत्य जेव्हा मालक साहेब स्वतः पृथ्वीला सांगतील, तेव्हा मात्र आता हा पुरस्कार सोहळा कसा रंगणार, पुढे काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.